मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. सर, काय सांगाल? आज आपण पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेण्यामागचा आपला मूळ उद्देश काय होता, काय सांगाल? पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे की सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या बऱ्याच वर्षांतर लागलेल्या आहे. काही काही ठिकाणी 7-7 वर्षाचा कालावधी गेला आणि प्रशासक बसलेला आहे. मूलभूत समस्या, पायाभूत सुविधांचा पूर्णपणे इथे ज्या प्रश्नांचा भडीमार झालेला आहे सर्वसामान्य नागरिकांकडून तो दिसतो आहे आपल्याला. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका 2026ची जी निवडणूक आहे ती मी स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. मला स्वतः उमेदवार असून एक प्रश्न पडलेला आहे की लोक ही जे बाहेर येत नाही आहेत, आपल्या आपल्या प्रभागामध्ये जी लोक उमेदवार म्हणून निवडणूक लढीत आहेत त्या उमेदवारांना त्यांचं विजन काय आहे, त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे काय योजना आहे, त्यांचं विजन काय हे कोणी विचारत नाही. आता मी गेले 4 तारखेपासून जो प्रचार सुरू झालेला आहे आम्ही पाहतोय की फक्त लोक येतात आणि समोर बघतात आणि जातात. तर आपल्या भारतातली संसदीय लोकशाही प्रणाली जी आहे, आपल्या भारतामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु कुठेतरी 2014 पासून भारतीय जनता पक्ष व त्यांच्या NDA सरकारने लोकांचा बोलण्याचा अधिकारसुद्धा हिरावून घेतलेला आहे असं दिसतं इथे. म्हणून मी एक उमेदवार या नात्याने मला शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने कामोटे प्रभाग क्रमांक 12 मधून मला उमेदवारी मिळालेली आहे. मला असं वाटतं की लोकांनी आपल्या उमेदवारांना खाली येऊन जेव्हा प्रचार रॅली असेल किंवा जाहीर सभा असतील, कोपरा सभा असतील, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्या समस्याचं निराकरण काय आहे उमेदवारांकडे ते विचारलं पाहिजे. उमेदवार कुठला आहे, तो आपला प्रभाग व्यवस्थित समजतो का, प्रभागातील समस्या त्यांना माहिती आहे का, त्याचं शिक्षण काय झालेलं आहे, त्याने मागे काय काम केलेलं आहे, त्याची काम करण्याची पद्धत काय आहे. जे उमेदवार रिंगणात आहे, जे गेल्या वेळेस नगरसेवक होते आणि आतासुद्धा रिंगणात आहे, तर त्यांची जी काही इन्कम आहे ती वाढलेली आहे का कमी आहे हे सुद्धा माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की या प्रेस कॉन्फरन्सद्वारे मी माझ्या प्रभागातील जनतेला आवाहन करतो की जिथे जिथे ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळेची जी रॅली जाईल, प्रचार सभा होईल किंवा चौक सभा होतील, कोपरा सभा होतील, मॉर्निंग वॉक असेल जनसंवादासाठी, तेव्हा मला स्वतःला येऊन आपण प्रश्न विचारावे, आपल्या समस्या सांगाव्यात. माझं जे विजन आहे मी तर ते माझ्या पॅम्पलेटनुसार छापलेलंच आहे पॅम्पलेटमधून, तरीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत. आपला खरा प्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर त्या प्रतिनिधीची सामाजिक न्यायाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि लोकांना मला आव्हानित करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही बोलले की उमेदवाराला सामाजिक ज्ञान व्हायचं पाहिजे, समस्यांचं ज्ञान व्हायला पाहिजे, पण असं चाललंय की पैसे दाखवा आणि ती उमेदवारी मिळवा. ह्याच्यावर तुम्ही काय बोलला? मी तेच सांगितलं आहे की 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलेलं आहे देशामध्ये, राज्यामध्ये, आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय घडलेलं आहे. सरकार तोडून सुरतेला गेले, सुरतेवरून गोव्याला आले, गोव्यावरून म्हणजे आसाम वगैरेचा प्रवास करून सरकार बदललेलं होतं. आपल्याला माहिती आहे की असंविधानिक सरकार 2.5 वर्ष चाललेलं होतं. आपण ती घोषणा पण ऐकली 50-50 खोकेची, बरोबर आहे. तर जर 50-50 खोकीची घोषणा पण ऐकलेली होती तर इथेही तेच झालेलं आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 64 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. लोकशाहीची हत्या भारतीय जनता पक्षाने व त्यांच्या घटक पक्षाकडून झालेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त 14 आणि आपल्याकडे 8 आहे वाटतं, 8 बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. मला असं वाटतं की जनतेला हे कळालं पाहिजे. जे 70-70 लाख रुपये, 1-1 करोड रुपये देऊन जर उमेदवार विकत घेऊ शकतील तर ते तुमचा विकास करणार नाही. जे पैसे त्याने तिथे गुंतवलेले आहेत त्याचे 10 पट नाही तर 100 पट पैसे ते जमा करतील. आपण भ्रष्टाचार कसा थांबवाल, काय सांगाल? मी स्वतः एक वकील आहे. वकील या नात्याने मी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन जमिनीवरची पण आंदोलन केलेली आहेत आणि कायदेशीर लढाई मी न्यायालयातही लढतो आहे. आताही सुद्धा मी हनुमान कोळीवाडा उरण या 40 वर्ष प्रलंबित प्रकल्पग्रस्तांचा लढा मी लढतो आहे न्यायालयामध्ये. तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे.
मला असं म्हणायचं आहे की भ्रष्टाचार केव्हा होतो, जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्याला भ्रष्ट करतो. आपण जर पैसे दिले नाहीच तर अधिकारी पैसे घेईल का? अँटी करप्शन ब्युरो आपल्याकडे आहे. मी हेही ऐकलं आहे की सिडकोमध्येही खूप भ्रष्टाचार सुरू आहे. इथे कन्व्हेन्जेटचा प्रश्न आहे. एक कन्व्हेन्जेटला जर लाखो रुपये लागले तर कन्व्हेन्जेट होणार कशी? प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्षाचे जे पनवेलचे जे सर्वेसर्वा आहेत, 4 टर्मचे आमदार आहेत, परंतु यांच्या 4 टर्मच्या आमदारकीमध्ये कन्व्हेन्जेटचा मुद्दा हा सुटलेला नाही आहे. मालमत्ता कराचा सुद्धा मुद्दा जो आहे, जो बोजा जो आहे इथल्या सर्वच सामान्य नागरिकावरती लागलेला आहे. 65% जास्त मालमत्ता कर आपण भरतो आहे. मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फूटच्या खाली, अंदाजे 500 स्क्वेअर फूटच्या खाली कुठेही टॅक्स नाही आहे. मग पनवेल महानगरपालिका टॅक्स का घेते एवढा? नवी मुंबई महानगरपालिका पाहिलं जवळची, तिथेही तसंच आहे. मग पनवेल महानगरपालिका जर सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री लावणार असेल आणि कंत्राटदाराचं व अधिकाऱ्यांचं व राजकारण्यांचं घर भरत असेल तर ते चुकीचं आहे. याला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार म्हणून, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी याला चाप बसवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल. 500 स्क्वेअर मीटर घरांना करमाफी आहे, हा मुद्दा पनवेलमध्ये घेताना काही दिसत नाही विरोधक नाही. बाळाराम पाटील साहेबांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये उचलला होता, त्या संदर्भात भूमिका घेतलेली होती. त्याच्या निवडणुकीमध्ये ते मुद्दा घेतलेला वाटत नाही असं वाटतं. नाही, बऱ्याचदा जेव्हा प्रेस झाली तेव्हा बाळाराम पाटील साहेब या मुद्द्यावरती बोललेले आहेत आणि माझ्या वचननाम्यामध्ये पण हा मुद्दा आहे की जो मालमत्ता कर आहे, ह्या मालमत्ता कराची जी आता याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे, पनवेल महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हानित केलेलं आहे. त्यामुळे तिथे 19पर्यंतचा जो त्यांचा टॅक्स आहे त्यांनी त्याला स्टे दिला आहे, पण 19च्या पुढचा जो टॅक्स आहे तो सुरू केलेला आहे. मला खरं तर हा प्रश्न जनतेला विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की हा जो कामोठे नोड जो आहे, कामोठे नोड डेव्हलप केलेला आहे सिडकोने. आता सिडकोने कोणाच्या जागा घेतल्यात? इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जागा घेऊन हा 12.5% प्लॉट त्यांना दिलेला आहे. जागा मालकीच्या घेतलेल्या आहेत, परंतु त्यांना देताना काय केलं आहे की लीज होल्डवरती प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट दिलेले आहेत. आता लीज कधीपर्यंत आहे? 60 वर्षापर्यंत लीज आहे. त्या लीज फ्री होल्ड केव्हा झाल्यात का फ्री होल्ड अजूनपर्यंत? जर फ्री होल्डच होऊ शकणार नाही तर डीड कशी होणार? आणि जर डीड झाली नाही तर प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावाने म्हणणार आहे? प्रॉपर्टी टॅक्स जर आमच्या सोसायटीच्या नावे नसेल तर मग टॅक्स कसला? हा मोठा प्रश्न इथे आहे. त्यामुळे अशा काही टेक्निकल बाबी मी सभागृहात गेल्यावरती नक्कीच उचलणार आहे. याबाबत आवाज उठवेल. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला पुन्हा आम्ही बऱ्याच प्रकारे महानगरपालिकेत ठराव करून तो मागे घेऊ शकतो जर असा चुकीचा आदेश झाला तर. कारण की महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि भारताच्या घटनेच्या दुरुस्तीप्रमाणे सेल्फ गव्हर्नमेंटचा दर्जा महानगरपालिकांना मिळालेला आहे. सर, नवी मुंबई महानगरपालिकेला लागून पनवेल महानगरपालिका आहे. इथे 500 स्क्वेअर मीटर घरांना करमाफी नाही, त्यांना करमाफी आहे. मग हा दुजाभाव नाही होत का? हो, आहे ना दुजाभाव. त्यासाठी जबाबदार अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, नागरी विकास मंत्रालय खरं जबाबदार आहे आणि या विभागाचा आमदारसुद्धा जबाबदार आहे. कारण की आमदारांनी ही भूमिका घेणं गरजेचं आहे. प्रशांत ठाकूरांनी ही भूमिका घेतलेली दिसते का आपल्याला विधानसभेमध्ये? आता हिवाळी अधिवेशन झालं, त्याच्या अगोदर झालं आणखी 2 अधिवेशन होऊन गेले, किंवा त्यांचे 3 टर्मचे अधिवेशन बघा. हा घेतली त्यांनी परवानगी अशी? त्यांनी असं काही माहिती मांडली का? बरं, जर मांडली पण असेल त्याला फॉलोअप केला आहे का? कुठेही केलेलं दिसत नाही आहे. यांना फक्त काय करायचं आहे की सिडकोच्या मालकीचे जे भूखंड आहेत बिल्डरच्या घशात घालायचे आहे, भांडवलदाराच्या घशात घालायचे आहे. आता इथे आमचे जे काही सहकारी आहेत लोकांना सांगतायत फोन करून की बाबा तुम्ही आम्हाला मत देतो. आम्हाला प्रश्न येत आहेत समोरून की आमच्याकडे क्रीडांगणं नाही आहेत, आमच्याकडे खेळायचे मैदानं नाही आहेत, आमच्याकडे लहान मुलं एखादा खेळाडू जर तयार करता असेल तर त्यासाठी जॉगिंग ट्रॅक नाही. समजा एखाद्याला ऑलिम्पिकमध्ये जायचं असेल त्यासाठी कुठे जॉगिंग ट्रॅक आहे? एखाद्याला क्रिकेटर बनायचं, आता एक पनवेल महानगरपालिकेचं बनलेलं आहे, पण ते कुणासाठी आहे? ज्यांच्या खिशात पैसे त्यांच्यासाठी आहे. जे सर्वसामान्य मुलं आहेत, जसं शिवाजी पार्क मैदानामध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय बांगर, अजित आगरकर घडले, बरोबर आहे. पनवेलमध्ये टॅलेंट नाही आहे का? तर पनवेलमध्ये भरपूर टॅलेंट आहे. हे शहर जे आहे हे शहर फार मोठं झालेलं आहे. अंदाजे 15 लाखाची लोकसंख्या आहे. त्या 15 लाखाच्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. सर, कामोठ्यामध्ये पाण्याचा भीषण प्रश्न आहे, यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? कामोठ्याचा जो प्रश्न आहे, कामोठ्याचं मी पूर्ण पनवेलचं सांगेल. जेव्हा मी इथे राहायला आलो 18 वर्षापूर्वी, तेव्हा
शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती ग्रामपंचायतीमध्ये आणि सरपंच त्यांचा होता, तर आम्हाला 24 तास पाणी मिळायचं. पण जेव्हा 2016-17 साली पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली, त्यानंतर आमचं पाणीच पळवलं गेलं. सकाळी अर्धा तास पाणी, रात्री अर्धा तास पाणी. कधी टँकरने पाणी, इथे MBR आहे बाजूलाच, मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हर इथे आहे, तिथे टँकरने पाणी जातं. मग ते कोणाच्या घरात जातं, कोणाच्या साईडवर जातं, पाणीसुद्धा चोरीला जातं आहे आमच्या तोंडातलं. त्यामुळे जसं नवी मुंबई महानगरपालिका स्वतःचं धरण आहे, मुंबई महानगरपालिकेला स्वतःचं धरण आहे, तसं पनवेल महानगरपालिकेच्या लोकांसाठी पण स्वतःचं धरण असायला हवं. ही भूमिका मी सभागृहात मांडणार आहे आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक हक्काचं धरण आपण बांधून देणार आहोत. ओके साहेब, आपल्या विरोधात जो उमेदवार उभा आहे त्यांच्या पक्षातील लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे की ते इथले स्थानिक नसून किंवा प्रभागातली जाण नसणारा दुसऱ्या प्रभागातून आयात केलेलं आहे. कसं पाहतात? ही आता लोकांची भावना आहे. जर लोकांना वाटतं आहे की भारतीय जनता पक्षाने स्थानिक उमेदवार दिला पाहिजे होता, तो दिला नाही. त्याचं कारण पण तसंच आहे. जर स्थानिक उमेदवाराला आपल्या प्रभागातील समस्या माहिती असतात, तो प्रभागात उठतो, बसतो, जातो, फिरतो, लोकांना भेटतो. पण ज्या उमेदवाराला आपल्या प्रभागातल्या समस्या माहीत नाही आहे, जो उमेदवार जो प्रभागात फिरतच नाही, फक्त रॅलीज काढून फिरतो आहे कोपऱ्यातून, तर तो लोकांच्या समस्या सोडवणार कसे? आता मी परवा या मार्केटमध्ये गेलो, त्या मार्केटच्या समस्या पाहिल्या. ना फेरीवाला क्षेत्र असं तिथे लिहिलेलं आहे. बरोबर, फेरीवाला क्षेत्र बनवलं का पनवेल महानगरपालिकेने? का नाही बनवलं? त्या 7 वर्षात फेरीवाला क्षेत्र बनलं नाही आहे. ह्या ज्या काही 300-400 जे लोक बसतात, त्यांचं जे उदरनिर्वाह आहे, त्यांचं हातावरती पोट आहे, ते त्याच्यावर चालतं आणि त्यांना तुम्ही नोटिसा पाठवता की तुमचं मी तोडून टाकू. अरे खायची गोष्ट आहे का एखाद्याचा रोजगार काढायचा? भारतीय संविधानाने प्रत्येकाला राईट टू लाईफचा अधिकार दिलेला आहे. जर तो राईट टू लाईफचा अधिकार भारतीय संविधान दिलेला आहे, तर पनवेल महानगरपालिकेचे हे दायित्व आहे की त्यांना त्यांच्या हक्काचं एक मार्केट दिलं पाहिजे. हवं तर तुम्ही त्यांच्याकडून भाडे घ्या, चालेल, पण हक्काचं मार्केट मिळालं पाहिजे. त्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. शेवटचा प्रश्न, मतदारांना कशा पद्धतीने आवाहन करा? मी माझ्या प्रभागातील सुज्ञ मतदारांना आवाहन करू इच्छितो की आपण जेव्हा मतदान करायला जाल, तेव्हा आपल्या उमेदवारांची यादी आपल्या डोळ्यासमोर ठेवा. उमेदवार तो शिक्षित आहे की नाही आहे, उमेदवाराची गेल्या निवडणुकीमध्ये इन्कम काय होती, आतावेळची इन्कम काय आहे, त्या उमेदवाराने नक्की काय कार्य केलेलं आहे, समाजासाठी किती झटलेला आहे, बरं तो जाऊन तिथे काय करू शकतो, हाजी करणार आहे का आदेशाचं पालन करणार आहे का फक्त प्रभागातून गायब होणार आहे? कारण की गेल्या वेळी जे नगरसेवक निवडून आले, त्या नगरसेवकांचं नावही लोकांना माहीत नाही आहे. आम्ही फिरतो आहे, आता घराघरात फिरतो आहे, आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे, पण त्या लोकांना विचारलं तुमच्या नगरसेवकाचं नाव काय, माहीत नाही. प्रभाग कुठला, माहीत नाही. बरं कोणाची सत्ता होती? फक्त प्रशांत ठाकूरांची. प्रशांत ठाकूर म्हणजेच पनवेल महानगरपालिका नव्हे किंवा पनवेल मतदारसंघ नव्हे. त्यामुळे माझं मतदारांना, सुज्ञ मतदारांना आव्हान आहे की आपली सदविवेक बुद्धी जागी ठेवा, आपली वैचारिक बाणा जागृत ठेवा आणि येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिटीचं बटन दाबून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. माझं प्रभाग क्रमांक 12 मध्ये 5 नंबरचं बटन आहे शिटीचं, ते दाबा आणि मला भरघोस मतांनी विजयी करा. मी एक उमेदवार म्हणून नाही, तर मी एक वकील म्हणून आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपल्याला दिलेला शब्द मी पाळणार आहे. आणि मी जे आव्हान केलेलं आहे आपल्याला की जेव्हा आम्ही कुठे जाऊ, प्रचार रॅलीला असू किंवा कोपऱ्या सभेला असू किंवा माझं प्रचार कार्यालय जिथे आहे, जिथेही आपण मला बोलवाल तिथे येऊन मी आपल्या प्रश्नांचं निराकरण करेल, आपल्यासमोर माझं विजन मांडेल. मला एक संधी द्या. धन्यवाद. यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.